नमस्कार. प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथून मी प्राध्यापक शीतल बर्गे. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील डिबेंचर हा घटक पाहणार आहोत. कॉर्पोरेट अकाउंटिंग हा विषय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असून हे पुस्तक M.G. पाटकर आणि सतीश M. पाटकर यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकामधील आपण डिबेंचर्स या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 9चा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करून घेऊया. प्रॉब्लेम आहे, द राहुल इंडस्ट्रीज लिमिटेड हॅज इश्यूड ऑन 1 एप्रिल 2018 8% debentures for ₹5 lakh. The debentures were issued at a discount of 2% and they were redeemable at a premium of 5% after 5 years at a option of the company. It was decided to create a sinking fund by transfer of ₹1 lakh every year from appropriation account. An equal amount was to be invested in 8.5% government securities at the end of every year. The interest was payable on 31st March every year. Give journal entries in the books of company for first 3 years, assuming that the accounts are closed on 31st March every year. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की कंपनीने 8% डिबेंचर्स हे 1 एप्रिल 2018 साली इश्यू केलेले आहेत आणि ते इश्यू केलेले डिबेंचर्स 5 लाख रुपयांचे आहेत. इश्यू करताना त्यांनी 2% डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे आणि 5% प्रीमियम हा रिडीमेबल केला आहे आणि या सर्व गोष्टी 5 वर्षानंतर या ठिकाणी केलेल्या आहेत. पुढे काय सांगितलेले आहे की कंपनीने सिकिंग फंड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये घालायचे असं ठरलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षीचा व्याज इथे 8.5% जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग प्रत्येक वर्षी त्यांना 31 मार्च या दिवशी व्याज दिला जाणार आहे. मग या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करायच्या आहेत. इन द बुक्स ऑफ राहुल इंडस्ट्रीज लिमिटेड जर्नल बुक तयार करायचं आहे. तर आपण जर्नल बुक तयार करून घेऊया. प्रॉब्लेम सोडवताना आपण या वर्किंग नोट केलेल्या होत्या, या ज्या अमाऊंट काढलेल्या आहेत त्या अमाऊंट बरोबर आहेत, परंतु आपण वर्किंग नोटनुसार ह्या अमाऊंट कशा आलेल्या आहेत त्या थोडक्यात पाहूया. इथे पहा, आपल्याला एकूण 5 वर्षाचं अमाऊंट काढायला सांगितलेले आहे, म्हणजे 5% द्यायला सांगितलेले आहेत. 5 लाख वरती आपल्याला 5% ही अमाऊंट काढायची आहे. त्यानुसार आपला प्रीमियम येणार आहे. तो कसा येईल ते पाहूया. थोडक्यात 5 लाख अमाऊंट घेऊया, गुणुले 5% बरोबर 25,000 ही आपली अमाऊंट आलेली आहे प्रीमियमची. आणि आपला डिस्काउंट पाहूया. डिस्काउंट 5 लाख गुणुले 2% बरोबर 10 लाख ही अशी आपली अमाऊंट इथे येणार आहे. ते आपण या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये घेतलेली आहे. 8% डिबेंचर्सची फायनल अमाऊंट आहे 5 लाख रुपीज. त्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्सची अमाऊंट आलेली आहे 25,000. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आपण आत्ता पोस्टिंग केलेलं आहे 25,000 आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची अमाऊंट 10,000 आलेली आहे आणि राहिलेली अमाऊंट जी आहे ती 4,90,000 रुपये आपण बँकेमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आता आपण या एंट्रीचं नॅरेशन लिहून घेऊया. बीइंग 8% डिबेंचर्स of ₹5 lakh, 8% debentures of ₹5 lakh at 2% discount and repayable at 5% premium आफ्टर 5 years. हे झालं आपलं नॅरेशन.
आता पुढील एंट्री करूया जी प्रॉफिट अँड लॉसशी संबंधित आहे. 31 मार्च 2019ची ही एंट्री असणार आहे. प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे सर्व एंट्रीज आपल्याला इथून पुढे 31 मार्चच्यात कराव्या लागणार आहेत आणि ही एंट्री असणार आहे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू डिबेंचर सिंकिंग फंड अकाउंट, डिबेंचर्स प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे डिबेंचर्स हे सिंकिंग फंडमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत 1,00,000 रुपये. त्यामुळे आपण डेबिट आणि क्रेडिट दोन्हीही साईडला 1 लाख रुपये लिहिणार आहोत. आता नॅरेशनमध्ये लिहूया बीइंग सेट असाइड ₹1,00,000 फ्रॉम प्रॉफिट, सेट असाइड ₹1,00,000 फ्रॉम profits for redemption of debentures. Redemption of debentures. ठीक आहे. आता आपल्या पुढची एंट्री अशी असणार आहे की जो प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट जो आपण आता बनवलेला आहे किंवा काढलेला आहे 1,00,000 रुपये, तो आपण बँकेमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. त्याची एंट्री आपली पुढे होणार आहे. ती एंट्री कशी होणार आहे पहा. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ही एंट्रीसुद्धा आपली 31 मार्च 2019 याची असणार आहे. कारण प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व एंट्री त्या वर्षीच्या 31 मार्च रोजीच्या असणार आहेत. एंट्री कशी झाली आहे आपली. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि त्याची अमाऊंटसुद्धा सेम तशीच असणार आहे कारण ही अमाऊंट आपण बँकेमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. 1,00,000 रुपीज डेबिट अँड 1,00,000 रुपीज क्रेडिट. तर आता या एंट्रीची जी आता एंट्री आपण केलेली आहे त्याचं नॅरेशन अशा प्रकारे असणार आहे. बीइंग amount set aside for sinking fund is invested, being amount set aside for sinking fund is invested in 8.5% government securities. 8.5% गव्हर्मेंट सिक्युरिटीज. ठीक आहे. आता पुढची एंट्री पाहूया 31 मार्च 2019ची. यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस हा चार्ज करणार आहोत. पण तो चार्ज करताना आपण प्रत्येक वर्षीचा लॉस किंवा प्रॉफिट चार्ज करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये आपल्याला 5 वर्षांचा दिलेला आहे परंतु आपण इथे 1 वर्षाचा घेणार आहोत. त्यामुळे आपली एंट्री कशी होईल ते आपण आधी पाहूया, त्यानंतर त्याच्या अमाऊंट आपण चार्ज करूया. एंट्री असणार आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट statement of profit and loss account debit to discount on issue of debentures account to loss on issue of debentures account. आता या ठिकाणी आपण
5000 2000 ही अमाऊंट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची घेतलेली आहे आणि लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंटची अमाऊंट 5000 घेतलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण वर्किंग नोट केलेली आहे त्या वर्किंग नोटमध्ये 5 लाखावरती 5 वर्षाचे ज्यावेळेस आपण प्रीमियम काढला तो 25,000 आलेला आहे आणि तोच 25,000 हा आपण काय केलेला आहे 1 वर्षाचा काढलेला आहे. म्हणजे 25,000 भागिले 5 बरोबर 5,000 रुपये अशा प्रकारे फॉर 1 इयर. म्हणजे हे आपण प्रीमियम काढतो आहे 2% प्रीमियम फॉर 1 इयर. या ठिकाणी 2% डिस्काउंट काढताना 10,000वरती आपण 5 वर्षाचा डिस्काउंट चार्ज करणार आहोत आणि त्यानुसार आपण 1 वर्षाचा डिस्काउंट काढणार आहोत. सॉरी, इथे 10 वर्ष नाही आहेत 5 वर्ष आहेत, लिहिताना चूक झाली. ओके, वर्किंग नोट 2मध्ये आपण करूया 10,000 भागिले 2 5 कारण 5 वर्षाचं घेतो आहे आपण बरोबर 2,000 रुपये फॉर 1 इयर आणि 25,000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5,000 फॉर 1 इयर. ही आहे आपली वर्किंग नोट नंबर 2 जो आपण लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला 5,000 रुपये आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला 2,000 रुपये चार्ज केलेले आहेत आणि पूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट आलेली आहे 7,000. आता आपण नॅरेशन लिहूया. बीइंग amount of discount proportionate amount of discount and loss is written off. Loss is written off. आता आपण पुढची एंट्री करूया. ती सुद्धा एंट्री 31 मार्चचीच असणार आहे. फक्त आता इथून पुढे आपलं इयर चेंज होणार आहे. 31 मार्च 2020ची ही एंट्री असणार आहे. 31 मार्च 2020ची ही एंट्री आपण करणार आहोत. यामध्ये प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे आपण 1,00,000 रुपयाचं सिंकिंग फंड हे ट्रान्सफर करणार आहोत गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये. त्यामुळे ही एंट्री अशी होणार आहे. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. 8,500 8,500. त्याचं नॅरेशन असणार आहे. बीइंग रिसिव्ड इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट. आता आपण 8,500 ही अमाऊंट कशी आली तर प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आपल्याला 8.5% गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये द्यायचे आहेत. त्यामुळे 1,00,000वरती 8.5% ही अमाऊंट चार्ज केल्यानंतर आपल्याला 8,500 ही अमाऊंट मिळते. ठीक आहे. आता पुढची एंट्री करूया 31 मार्च 2020ची. ती एंट्री कशी होणार आहे पहा. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू
डेबिट टू डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट. डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट. जो इंटरेस्ट आपण चार्ज केलेला आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरती 8,500 रुपये, तोच आपण आपल्या डिबेंचर सिंकिंग फंड अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. त्यामुळे अमाऊंट आपली 8,500 डेबिट आणि 8,500 क्रेडिटला अशीच येणार आहे. याचं नॅरेशन लिहूया. बिईंग रिसिव्ड इंटरेस्ट ऑन investment to sinking fund account. Being interest on investment transfer to sinking fund account. आता आपली पुढची एंट्री होणार आहे 31 मार्च 2030चीच प्रॉफिट अँड लॉसच्या होणार आहे, ज्या वर्षी आपण पूर्ण 1,00,000 रुपये रिडम्शनमध्ये किंवा प्रोव्हिजनमध्ये पे करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट. सिंकिंग फंड अकाउंट. प्रत्येक वर्षी आपण 1,00,000 रुपये भरणार असं ठरवलेलं आहे. त्यामुळे या एंट्रीमध्ये डेबिट रुपीज 1,00,000 रुपीज अँड क्रेडिट रुपीज 1,00,000 रुपीज असे येतील. नॅरेशन लिहूया. being made provision out of profits. Being made provision out of profit for redemption of debentures. ठीक आहे. आता पुढची एंट्री आपली असणार आहे 31 मार्च 2020चीच. ती एंट्री करताना 1 वर्षाचं किंवा पहिल्या वर्षाचं व्याज धरून ही एंट्री आपल्याला करायची आहे. तर एंट्री अशी होईल. सिंकिंग फंड सरप्लस अकाउंट किंवा सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट. डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट. टू बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. याच्यामध्ये आपण नॅरेशन लिहून घेऊया. बिईंग मेड इन्व्हेस्टमेंट इन 8.5% गव्हर्नमेंट सिक्युरिटी. 8.5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज टॉवर्ड्स redemption of debentures. Redemption of debentures. आता अमाऊंटमध्ये आपण 1 वर्षाचं व्याज आणि पूर्ण अमाऊंट धरून 1,08,500 डेबिट आणि क्रेडिट 1,08,500 अशी अमाऊंट इथे येणार. आता पुढील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एंट्री पण सेम तशीच होणार आहे, जी आपण 31 मार्च 2019ला केली होती. 31 मार्च 2020ची एंट्री ही तशीच होणार आहे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. स्टेटमेंट
of profit and loss account debit to discount on issue of debentures account to loss on issue of debentures account. नेहमीप्रमाणे 7,000 आणि 2,000 क्रेडिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची अमाऊंट 2,000 आणि लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सची अमाऊंट 5,000. नॅरेशन being amount of discount and loss is written off. And loss is written off. ठीक आहे. आता आपण पुढची एंट्री करणार आहोत 31 मार्च 2021ची, ज्यामध्ये आता या वर्षी आपल्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे ही एंट्री कशी होणार आहे पहा आता. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता इथे अमाऊंट कशी येणार आहे पहा आधी. इथे आपल्याला 2021 साली पैसे पुन्हा मिळणार आहेत. ते कसे मिळणार आहेत तर पहिल्या वर्षीचे आपल्याला 1,08,500 व्याजासहित आणि दुसऱ्या वर्षीचे 1,00,000 रुपये. म्हणजे ह्या दोन्ही वर्षीचे मिळून आपल्याला 2,08,500 वरती काय करायचं आहे, 8.5% चार्ज करायचे आहेत. मग अमाऊंट कशी येईल पहा. 17,722.50 याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. 2,08,500 वरती आपल्याला 8.5% डिस्काउंट चार्ज करायचा आहे. त्यामुळे नॅरेशन कसं येईल पहा इथे. being received interest on investment of rupees 2,08,500 @8.5%. हे झालं आपलं नॅरेशन. ठीक आहे. आता आपण पुढची एंट्री करूया, ज्या एंट्रीमध्ये आपल्याला त्याच अमाऊंटवरती एंट्री करायची आहे. फक्त काय होणार आहे की ही अमाऊंट जी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये दाखवलेली आहे ती अमाऊंट आपल्याला डिबेंचर सिंकिंग फंड अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची आहे. मग त्याची एंट्री कशी होईल ते पाहूया. आपल्या 4 एंट्री राहिलेल्या आहेत. त्याआधी आपण ड्रॉ करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 2,08,500 वरती 8.5% डिस्काउंट चार्ज करायचा. ठीक आहे. आपण आता करून घेऊया आपली पुढची एंट्री. 31 मार्च 2021ची ही एंट्री असणार आहे. एंट्री कशी असेल. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट. अमाऊंट सेम तीच येणार. 17,722.50 डेबिट आणि 17,722.50 क्रेडिट.
नॅरेशन याचं लिहून घेऊया. बीइंग ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट, बीइंग ट्रान्सफर of interest on investment ठीक आहे. आता पुढची एंट्री आपण करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंटची 31 मार्च 2021. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट, डिबेंचर्स सिंकिंग फंड अकाउंट या शेवटच्या वर्षी आपण 1,00,000 रुपये पेड केलेले आहेत. त्याची ही एंट्री आहे. 1,00,000 रुपीज डेबिट अँड 1,00,000 रुपीज क्रेडिट. नॅरेशन असं असेल. बीइंग मेड प्रोव्हिजन, बीइंग मेड प्रोव्हिजन, बीइंग मेड प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर, रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. आता पुढची एंट्री असणार आहे सिंकिंग फंड बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेल्याची 31 मार्च 2021मध्ये. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथेही आपल्याला 8.5% गव्हर्मेंट सिक्युरिटी चार्ज करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 1,17,722 ही अमाऊंट आपली आलेली आहे. नॅरेशन लिहून घेऊया. बीइंग मेड इन्व्हेस्टमेंट इन 8.5% गव्हर्मेंट सिक्युरिटीज. ठीक आहे. आता पुढची एंट्री आणि शेवटची एंट्री करून घेऊया. 31 मार्च 2021ची जी प्रॉफिट अँड लॉसची असणार आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला सेम तीच एंट्री करायची आहे. 1 वर्षाचा डिस्काउंट काढायचा आहे आणि 1 वर्षाचा प्रीमियम काढायचा आहे. तर एंट्री अशी होईल ही. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट. टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट. याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 7,000, 1 year डिस्काउंट 2,000 and 1 year प्रीमियम 5,000. नॅरेशन बीइंग डिस्काउंट अँड लॉस ऑन इश्यू, बीइंग डिस्काउंट अँड लॉस ऑन इश्यू are written off. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम नंबर 9मधील सर्व एंट्रीज इथे करून घेतलेल्या आहेत. हा आपला प्रॉब्लेम असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या. यामध्ये आपण 2018 पासून ते 2021 पर्यंतच्या जर्नल एंट्रीज तयार केलेल्या आहेत. एखादी जर्नल एंट्री समजली नसेल तर नक्की विचारा. थँक्यू.